नमस्कार मंडळी, आज आहे रविवार. आज पुन्हा एकदा आपण कोकणातील म्हणजे सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील धबधबा पाहायला एक्सप्लोअर करायला जात आहोत. देवगड तालुक्यातील मंचे गावातील वाघेश्वर धबधबा म्हणजेच मंचे धबधबा अशा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या धबधब्याला आज आपण पाहणार आहोत. तिकडची जागा, तिकडचे वातावरण देखील फार छान आहे. स्वच्छ अशी जागा आहे आणि तसाच हा गाव देखील निसर्गाच्या कुशीत फार छान दिसतो. तर आज आमच्यासोबत जोडून राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोकणातील सिंधुदुर्गातील हे सौंदर्य, हे रूप हे सर्वांपर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि या धबधब्याला जायचा मार्ग कसा या व्हिडिओमध्ये संपूर्ण पहा. तर मित्रांनो, आत्ता आम्ही पोचलो आहे तरळ्यामध्ये आणि आम्हाला जायचं विजयदुर्ग रोडने मंचे या गावात. तर समोर बघता येतो म्हणजे मुंबई गोवा हायवे, आणि उजव्या साईडला बघितलं तर गोवा आणि डाव्या साईडला बघितलं तर मुंबई. आणि आत्ता आम्ही उभे आहोत इथे तरळ्यामध्ये. आणि इथून जो डाव्या साईडचा जो रोड बघता ना तो सरळ जातो आहे विजयदुर्ग साईडला, आणि इथून आपल्याला जायचं आहे मंचे गावामध्ये. मंचे गाव येतं देवगड तालुक्यामध्ये. देवगड तालुक्यातील हा एक धबधबा असा धबधबा आहे सिंधुदुर्गातला की जो बघण्यासारखा आहे. म्हणून आज जाण्याचा प्लॅन केला. आज आहे रविवार, तर माझ्यासोबत आज विशालसुद्धा आहे नेहमीप्रमाणे. तर चला वेळ न घालवता आता आपण इथून निघूयात. ऑलरेडी भरपूर वेळ झाला आहे. मंडळी, हा जाण्याचा मार्ग किती सुंदर आहे ते पहा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शाल, वरती निळे आकाश. पावसाचे फारच छान असे रूप सध्या कोकणात आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे मंचे तिठावरती, आणि हा इथून सरळ गेला समोर रस्ता तो जातो विजयदुर्गसाठी. आणि इथे पाहता तो इथे बोर्डवरती लिहिलेला आहे निसर्गरम्य मंचे वाघेश्वर धबधबा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यामध्ये आपले सहर्ष स्वागत. इथून मंचे धबधबा आहे 6 किलोमीटर, आणि समोरचा जो मार्ग जातो ना सर विजयदुर्ग, आणि ह्या साईडला तरळ. सो आता आपल्याला इथून जायचं आतमध्ये 6 किलोमीटरला. इकडे हो, दुकानात नाही होतं. पाणी नको. मला कुकडे वगैरे. आत्ता आपण पोहोचलो आहोत मंचे या गावामध्ये. गावातील घरे पहा, छोटी मोठी फार छान आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली ही घरे आणि मधून जाणारा हा रस्ता, त्याचबरोबर गावात असलेले हायस्कूल फार छान दिसत आहे. तर चला आता धबधबा पाहूया. खालती धबधबा तो तिकडे दिसतो. गाडी हळूच लावू. तर मित्रांनो, आम्ही आता धबधब्याच्या इथे पोचलो आहे, आणि इथून हा जो सरळ रोड जातो आहे ना तो सरळ धबधब्याच्या दिशेने जातो आहे. विशाल आमचा पुढे गेला आहे. तिथे गाडी लावायला जागा आहे की नाही बघायला गेलं, कारण बऱ्याच गाड्या ते बाहेरच पार्क केल्या आहेत. तिथे गाड्या आहेत आणि इकडे गाड्या लावून ठेवल्यात. त्याला म्हटलं बाईक आहे आपली, तर थोडंसं पुढे जाऊन बघून ये आपण जाऊ शकतो की नाही. येऊ शकतो. चला, त्याने सिग्नल दिला की येऊ शकतो. पुढे जाऊयात चालत चालत. आणि इथूनच समोर धबधब्याचं वरचं पाणी दिसतं आहे मला. असा काहीतरी रस्ता आहे बघा, छोटासा सरळ वरती जायला. माझ्या पाणी संपलं मध्ये कुठल्या पुढे जायला. तर मित्रांनो, मंचे धबधब्याच्या इथे पोचलो आणि पाठीना समोर गाड्या लावून ठेवल्या मी बाईक. आणि हा माझ्या मागे समोर जो रस्ता बघताय ना तिथून वरती चालत जायचं. आणि ह्या साईडला पण आंघोळ वगैरे करतायत, तर आपण नंतर दाखवूया ते. पण आधी सर्वात वरती जाऊन आहेत. वरच्या साईडला कसा व्ह्यू आहे ना ते तुम्हाला दाखवतो. तर चला लेट्स गो.
मित्रांनो समोर बघताय ना मस्त की धबधबा वरून पडताना दिसतोय. चला जाऊया. पाणी पाणी पाहू शकता. शुभ्र शुभ्र पाणी दिसतंय मस्त की व्हाईट व्हाईट बघ ना. आणि समोर धबधबा दिसतोय मस्त एक नंबर. किती उंचावून पाणी पडतंय बघ. आवाज बहुत कमी आहे सर म्हणून मी लांबूनच तुम्हाला सांगतो की धबधबा कसा आहे तो. आणि आंघोळ करायची असेल ना तर इथे करत नाहीत कोण, कारण ना स्लो होऊन पाणी जे खाली जातं आहे ना इथे सर्वजण आंघोळीला जातात. आणि इथे फक्त फोटो वगैरे काढायचे असेल तर इथे जातात. चला तर मित्रांनो हा होता आपल्या मंचे गावाचा धबधबा. आणि बरेच फोटो व्हिडिओ आम्ही काढले. बराच वेळ गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नाही वारा एवढा जोरात होता की नाही कॅमेरा आणि मोबाईल दोघांची वाट लागली. आणि म्हणजे भिजायला झालं पूर्ण. शर्ट आणि पॅन्ट दोन्ही भिजल्यात. आणि आता की नाही आता आम्ही खाली जातो आहे. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे ना कसं वातावरण, म्हणजे या ठिकाणचं जे जागा आहे ती कशी आहे ती बघा. ह्या ठिकाणी वरती गेलो होतो आपण धबधब्याकडे. आणि अंघोळ वगैरे करायची असेल ना तर या ठिकाणी करतात. आणि एक स्टॉल पण आहे तिथे गाड्या वगैरे लावण्यासाठी एक जागा आहे. म्हणजे गाड्या वगैरे जर आणल्या तर लावू शकता. 4 व्हीलर येत नाही पण 2 व्हीलर इथपर्यंत येते. मस्त जागा आहे. आणि धबधबा पण छान आहे. आम्ही भिजलो नाही आहे तो विषय सोडून द्या. भिजायचं होतं पण ना घरी लवकर जायचं होतं. बोलवलं होतं घरी, त्यामुळे म्हटलं सकाळीच आलो. सकाळीच लवकर येऊन लवकर व्हिडिओ समाप्त म्हणजे फिरून झालं, शूट करून झालं ना तर मग लवकर घरी जाता येईल. आता जवळपास वाजलेत 1. आणि आता मी इथून निघतो आहे. तर चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच होता मंचेचा हा धबधबा पाहिलात तुम्ही. आणि अशाच भेटूयात नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच एंड करूयात. आणि चला बाय बाय. टाटा.